काउन्सिलिंग हो तू लग्न हां आतापर्यंत मी अमेरिकेतून आलेला एक लग्न सॉफ्टवेअर डिझायनर होतो. आता सगळं केलं. उद्यापासून मी काही करू शकतो. इस्त्री हमाली पेपर शिलाई कढई झाडू पोछा काही काही लग्न मोडणं इतकं सहज जमलंच इतक्या सहज होतं की बोलणंही सहज. माझ्या ना एक गोष्ट लक्षात आली गेल्या काही दिवसात. आम्ही ॲब्रॉडहून आलेलो लग्न कॅटेगरीची पोरं किती मोठं असतं. बघ ना घरचे पत्रिका पाहून स्थळ ठरवतात. आम्ही ऑनलाईन चॅट करतो. फक्त 15 दिवसांसाठी येतो आणि त्यात लग्न करून तिला घेऊन जातो. केमिस्ट्री कम्पॅटेबिलिटी शेअरिंग याचा विचारच करत. आमच्याकडे पण आलेला ना मोस्ट ऑफ द नियम असंच असतं. त्यानं ना बायको म्हणून प्रायव्हसीत कत्री ना काय आणि सोशल लाईफमध्ये अलका खूप हवी असते. आणि बरेचदा उलटच होतं. पत्रिका जुळली क्रायटेरिया बसली की डायरेक्ट टाकतो. बाय चल बाय काय ग? पंक्चर हो आयडियली मी म्हणायला हवं सोडू का, पण कुठे जातेस तू? चिंचवड चिंचवड पुण्यापेक्षा चांगले रस्ते तुझ्या जगात कुठेही सोडू का गाडी राहू दे त्यापेक्षा चालत जा एक वेळा चल. कॉफी हो थँक्स. आमच्याकडे ना आजोबांच्या पिढीपर्यंत सगळे भविष्य सांगतात. हो म्हणजे आजोबा त्यांचे वडील वडिलांचे वडील मला पण त्यांचं बरोबर. मी ना आता एक फार इंटरेस्टिंग प्रकार शिकते. कॉफीमध्ये उरलेली कॉफी असते ना त्यावरनं भविष्य सांगतात. हां काळं पण म्हणतात त्याला. एक दुसरी प्रकार माझा भविष्यावर विश्वास नाही. ओके मी सहज पण आपण आता गाडीचे लोक मारलं ना त्यावर मला काय वाटतं गट फिलिंग आहे. नाही बोला ना लेडी नॉस्ट्रॅडॅमस. तू ॲक्च्युली बिझनेस करायला पाहिजेस. एवढं क्रिएटिव्ह लोक बिझनेस चांगलं आहे. आधी गाडी पंक्चर करायची मग घरी बोलवायचं भविष्य सांगायचं आणि मग आपलं बिझनेस प्रपोजल सांगायचं. आणि US करून आलं म्हणून एवढं नाही कापायचं. कसला निर्लिप्त माणूस आहे सर तू. असं काही नाही बाबा. मला ना खरं तर एक मॅट्रिमोनियल कंपनी टाकायची. एक आगळं वेगळं नवं पोरं वधूवर सूचक म्हणतात. या नक्की उद्घाटनाला. उद्या माझ्या इंटरव्ह्यूचा फायनल राऊंड आहे. निघू या नाही तर आईला वाटेल की नोकरी केल्याच्या दुःखात पोरगं प्यायला बसतो. बाय बाय ईशा तुझ्या माझ्यासारख्या मुलामुलींना अत्यंत गरजेचं असणारं लग्नाविषयी डोळसपणे विचार करायला लावणारं आणि लग्न सक्सेसफुल करणारं वधूवर सूचक मंडळ काढायचे मला. नाव असेल शुभविवाह. ऑल द बेस्ट. थँक्यू. बाय. गुड नाईट. आय एम युअर बॉस. युअर लाईफ बिलोंग्स टू मी. ऑफर लेटर आणि बाकीचे डॉक्युमेंट्स 15 मिनिटात मिळतील. ओके भेट. आज रात्री ऑफिसमध्येच का नाही जरा डेडलाईन करू. सर हे बघा उद्या बनवली नाहीये काय करायचं ते करा. आय डोंट नीड. सॉरी तुला US ला जाता येणार नाही. प्रोजेक्ट पोस्टपोन. अरे विशाल तू 2 दिवस घरीच गेला नाहीस. तुझी बायकोच ऑफिसमध्ये आली. तुझ्या माझ्यासारख्या मुलामुलींना अत्यंत
लग्नाविषयी डोळ्यात पण विचार करायला लावणार आणि लग्न सक्सेसफुल करणारं वधू सूचक मंडळ करायचं मला. नाईस प्रेझेंटेशन. प्रेझेंटेशन आवडलं म्हणजे तू इंटरेस्टेड आहेस होतो. हां? हे सगळं पाहिल्यावर मी जरा कन्फ्यूज झालो. का? कोण ऐकणार आहे हे सगळं? अरे ऐकती, ज्यांना आपलं रिलेशन टिकवायचे ते सगळेजण ऐकून घेतील. नाहीच करायचंय ना मग मला नाही टिकवायची रिलेशनशिप. झालंय 11वी 12वी. नाही माझा मुलगा यांना कन्व्हिन्स करून आपलंच तर ना आता हे यांचं भांडण सोडून एकत्र आले. तर आपलं काम सुरू. आर यू सिरियस? निघाले बघ. एक्सक्यूज मी काय आहे मला जरा तुमच्याशी बोलायचं. आमच्याशी कोण तुम्ही शॅम्पू कंडिशनर वगैरे काही नकोय ना आम्हाला. मी काउन्सिलर आहे. मी रोज बघते तुम्हाला. तुम्ही कॉफी प्यायला येता. रिलेशनशिपमध्ये आहात. तुला काय करायचं नाही मला काहीच करायचं नाही आहे. जे काही करायचं ते तुम्हाला करायचं. अर्थात तुमच्याकडे बघून असं वाटत नाही तुम्ही ते करू शकाल. हां म्हणजे घरी आईवडील नसताना एकमेकांना घरी बोलून चुन्हासाठी करणारे वाटतं तुम्ही चिंता होते. हॅलो बहुत तुमच्यासाठी हा जरा मॅनर्सनी बोला. मी हो हो मी आणि रोज बघते तुम्हाला. ते टेबल पकडता मग त्या कोपऱ्यात उभे राहता मग काहीतरी चाळे सुरू करता. तुम्हाला माहिती आहे तुमचे चाळे बाहेरून लोक बघत असतात. कोणीतरी एमएमएस पण केला असेल म्हणजे तुम्हाला एकमेकांच्या नात्याबद्दल थोडी जरी डिग्निटी किंवा रिस्पेक्ट असेल ना तर मी तिकडे बसली आहे मला येऊन भेटा. आणि हो तुम्ही एकमेकांची लग्न करू नका. कारण प्रेमामध्ये ना एकमेकांचा त्रास घ्यायचा असतो त्रास द्यायचा नसतो. नाही आणि तुझं बरोबर आहे. तुम्हाला खरंच कंडिशनरची गरज आहे पण ती इमोशनल कंडिशनरची ज्याच्यामुळे ना तुमचं नातं आणखी सॉफ्ट आणि मजबूत होईल. गैरसमज करून घेऊ नका प्लीज. मी काउन्सिलर म्हणून नाही एक मैत्रीण म्हणून सांगते. येत आहे कॉफी प्यायला? एक्सक्यूज मी, आम्ही अजून कॉफी मागितली नव्हती. काय होते नाही कसं आहे मागच्या 2 वर्षात या दोघांना पहिल्यांदा असताना बघितलंय आपण. हा त्यामुळे आपल्याकडनं फ्री थँक्यू. थँक्यू. एक क्वेश्चन आहे. तुम्ही दोघं एक्झॅक्टली काय करता काय? आम्ही एक बिझनेस सुरू करतो. हो हो आम्हाला मॅनपॉवरची गरज आहे. व्हेरी गुड. हो मी विचारलंय म्हणजे माझे पप्पा म्हणतात की प्रफुल अरे काहीतरी कर. मी त्यांना सांगितलं ना पप्पा मी बिझनेस करतोय तर शर्ट काढून पळत सुटतील. आपण त्यांना भेटूया का म्हणजे ते आपल्याला गाईड करतो. नाही एक मिनिट मला नाही वाटत की तुझ्या पप्पाने टॅकल वगैरे करू शकेल. गुजराती माणसाला जमणार नाही असा कुठला धंदाच नाही. यू नो माय पप्पा इज माय आयडॉल. He's a living legend. His name is Mr. Popatar Patel from Popatar and कसं आहे मॅडम, पुण्यात मॅरेज ब्युरो काढणं म्हणजे भाजी मंडळी सोबत भाजीची गाडी काढण्यासारखं आहे. वेगळं काही नाही आहे त्याच्यात. सगळेजण हेच करतात. थँक्यू. घ्याव खाणं महत्वाचं होत राहील. कसं आहे मॅडम की एकदा लग्न झालं ना की तुमचा रोल त्याच्यातला सांगतो. आमचा धंदा कसा नाहीये. आम्ही गाडी विकून जेवढे पैसे कमावतो ना त्यापेक्षा जास्त आम्ही आफ्टर सेल सर्व्हिसमध्ये कमावतो. तुम्ही अशा काहीतरी कंपनी काढा ना की लग्नानंतर पण तुमचा इन्व्हॉल्वमेंट असतो. चप्पल फायदा होईल तुम्हाला. तुझा काय कशी वाटली? छान आहे. मला शेव थोडं तिकडच आवडते. सेव नाही मी आयडिया विषयी बोलतो. आयडिया कशी काय गाडी असतो सर्व्हिस आणि मेंटेनन्स दोघांना मिळा. तुम्ही असा काहीतरी कंपनी काढा ना त्याच्यात डिस्काउंट द्या ऑफर द्या आयडिया. म्हणजे असा काहीतरी कंपनी काढा ना की आमच्या प्रफुलचं नाव मी त्याच्यात टाकला पाहिजे. पप्पा तुम्ही ना माझे पप्पा असून सुद्धा ना तुम्ही पप्पा जीनियस पप्पा आणि माझी पहिली आणि एकमेव अट नो पत्रिका. सगळ्यात महत्त्वाचं मला वाटतं की आपण हिस्ट्री चेक करायला. कारण ना हाय सोसायटीमध्ये सुद्धा खोटी माहिती देऊन फसवणारे खूप लोक पाहिजे. आपण ना
लॅबची तयार करूया. प्रायमरी मेडिकल टेस्ट क्लिअर झालेली लोकच फक्त आपण घेऊया. आणि मग ऑफर्स हनीमून पॅकेजमध्ये 10% डिस्काउंट, कपलसाठी वर्षभरासाठी फिटनेस सेंटरमध्ये 30% डिस्काउंट. लग्नाच्या कपड्यांची खरेदी गलानीतच होईल. सेक्युअर इन्शुरन्स पण फ्री, ऍक्सिडेंटल आणि मेडिकल इन्शुरन्स दिला जाईल. मग कॉफी शॉप मध्ये भेटू. आणि समजा पहिली मीटिंग पॉझिटिव्ह झाली की मग 5 स्टार हॉटेलमध्ये ना. सुपर. मग बरोबर 15 दिवसांनी त्यांच्या घरच्यांना भेटू दे, ठरवू दे आणि मग फिक्स करून टाकू दे. हे बघ, प्रभात रोडला जर आपलं ऑफिस असेल ना तर ते अप मार्केट वाटेल. प्रत्येक शनिवारी काउन्सिलिंगचं सेशन होतं. या सगळ्यामुळे ना त्यांचा बिहेवियरल पॅटर्न आपल्या लक्षात येईल आणि पुढच्या चौकांना मदत होईल. आणखी तुमच्या वतीने जर कोणाचं लग्न ठरलं तर तुमच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसात तुम्ही दिलेल्या फीच्या अर्ध्या पैशाचं तुम्हाला घेत. वॉट्स इट? इंटरेस्टिंग. काय तू केलंयस? हा. आपण करतोय हे सगळं. पण होईल ना? होईल होईल, व्हायलाच पाहिजे. मला ना सिस्टमॅटिक काहीतरी वेगळं हवं. म्हणजे सिस्टमॅटिक चालू आहे सगळं आपलं, पण काहीतरी हटकी आयडिया यायला हवी. म्हणजे बघा, 2 अनोळखी माणसं एकमेकांना पहिल्यांदा भेटतात. पूर्ण अशी काहीतरी वेगळ्या पद्धतीने भेटायला. अनोळखी काय वाटतंय तुला? कॉफी. कॉफी. दोन अनोळखी माणसं एकमेकांना अंधारात पहिल्यांदा दिसली तर म्हणजे चेहरा, रंगरूप, आकार यातलं काही माहिती नव्हतं. फक्त एकमेकांशी बोलायचं आणि बांधील घ्यायचं. वेगवेगळा असेल ना एक्सपिरियन्स. लग्नाचा आपल्यापासून सुरुवात करूया.
फ्लर्ट करतोस का माझ्याशी? या रेसिपीच्या पण मनात नाही आपल्यापासून सुरू कसा आहे. वाव एकदम नॅचरल चाललंय. सुपर. एकदम गणेश मंदिरात झालं साहेब 15 रेंट 15 डिपॉझिट ब्रोकरेज 2 महिन्याचं भाडं रजिस्ट्रेशन आपाप पप्पू बोला त्याचाच बोलला डन डन डन. यो माहिती आहे ना समोर नेहमीच्या दिवशी राहतात ते मग हो परदेशी हे काय दुसरी जागा बघ. दूसरा एजेंट बघा त्यापेक्षा पप्पू बोलेगा तो एक बार बोले लेना है तो अभी लो कल हो ना हो असू दे ना असेल तर काय प्रॉब्लेम आहे तुला? निशांत, त्या पण लग्न जमवतात आपण पण लग्न जमवणार आहोत. पुढचे कॉम्प्लिकेशन्स नको व्हायला. तरी तू हे असं असतं ना तर लोणावळ्यात चुकीची दुकानच उघडली नसते. आमच्या एका पंडित समोरासमोर 4 मेडिकल स्टोर्स. काही फरक पडत नाही. एक मिनिट दुकान नाही खूप अवघड आहे त्या गोष्टी. गाडीची बाई प्रेशर आणू शकते तर माहिती नाही निशांत. अदिती, हे सगळं घडत असताना तुझ्या मनात सतत हे अनसक्सेसफुल किंवा काहीतरी प्रॉब्लेम्स होतील याची भीती दिसते. सतत मग तुला लोकांची सहानुभूती हवी असते असं वाटतं. आणि सहानुभूतीची अपेक्षा करणारीच लोक अनसक्सेसफुल होतात. लक्षात ठेव, जे होईल ते होईल. आपण दोघं मिळून ही जागा बसवली. बापू, मी पण बोलणार तर एकच बोलणार. जागा डाक. चलो कोई मिल गया ओपनिंग कब है आजोबा काही पूजेचं ऐकू काय आई हे आई ये काकू हे माझे आजोबा ते निशांतचे. माझी आई. हॅलो निशांत, नारळ सुद्धा जायचं असतो. गणपती बाप्पा कसं आहे बघणे, मला पत्रिका न बघणारी माणसं जास्त आवडतात. बरीचशी माणसं या विद्येची मदत घेत नाही तर त्याच्या आहारी जातात. एक्झॅक्टली. आयुष्यातला सरप्राईज एलिमेंटच जाणून टाकतात सगळं विचार. अगदी खरं आहे. तरी मी 4 वाजता बाहेर जाऊ का? आज 10 वाजता धंद्याला सुरुवात करू का? 9च्या आत पैसे द्यायचे ना. लघवीला जाताना वेळ विचारित नाही हे नशीब. आणि घाबरतात तर इतके की सुई टोचली ना तरी 7:30 चालू आहे म्हणून असंच त्याला वाटत असतं. उपासनेच्या नामानं शंका. रोज दारू प्यायची, सिगरेटी ओढायच्या, रत्न घालायची. काय उपयोग आहे त्याचा? हो ना. आणि आता ते प्रकारही वाढले आहेत. परवाच मी या विठ्ठलला विचारलं, अरे तुझ्या नावाचं स्पेलिंग सांग. तो म्हणाला TTHHUL. तर असं का? का तर म्हणे कुठल्या तरी न्यूमरोलॉजिस्टने सांगितलं. कसं आहे दादा, पिंकीच्या काकांनी सांगितलं आणि मग आपण लगेच पोहोचलं. असो, तुमच्या या शुभ विवाहाला माझ्या शुभेच्छा आहेत. पण जे काही कराल ते शांतपणे विचार करून नीट जपून करा. आणि इतरांची लग्न जमवता स्वतःकडे सावकाश रे. काय बाय बाय. निशांत, थांब. छान दिसते ना ऑफिस. तू पण येतेस? थँक्यू. एक विचार, तू कधी कोणाच्या प्रेमात नाही पडलीस? बापरे, एकदम गरजेचे काय असतं. होती तू म्हणजे अगदीच आपल्याकडे वाढली. तू माझी 11वी बरी होती पण 12वी
भाची काय रे? काय नाही काय चालू तुमचं काम कोणी नाही हा? कोण काय मग? हा? ती ॲडव्हान्स ती होती नाव नोंदवायचं ऐकलीत का शुभविवाह नावाची संस्था पत्रिकेशिवाय लग्न लावणार आहेत म्हणे फालतूपणा नुसता पण आमची भाची पुढे मरायला नव्हती ना तिथे नाव नोंदवायचं म्हणून मी रस्त्यानेच भेटायचं म्हणे एकमेकांना समजून घेऊन मगच लग्न करायचं आपल्या वेळेला असं असतं तर हो ना नाही मी त्याच्यासाठी नवीन ॲनिमेशन केले प्रोजेक्ट सॉलिड रे तू सायबर्सने करिअर चालू केलं ॲनिमेशनचं अरे हो तुला सांगायला विसरलो मी एक परवा 9 इंच जगाच्या मीटिंगमध्ये तू म्हणाले की आपण या सगळ्या रिलेशनशिप विषयी आपण त्यांच्या लय भारी या शो मधनं असंख्य लोकांशी बोलू शकतो TRP नंबर 1 शो आहे तो कशी आयडिया आयडिया लई भारी आहे. इकडे या ना या ना लवकर या बघा नाही अरेंज मॅरेजच्या सगळ्या प्रोसेसमध्ये ना एक ऑकवर्डनेस असतो तो जाईल आहे आणि लग्नानंतरचा विचार करतात रे मी तर जाऊन बघणार आहे रेडिओ मिरची 90.3 FM रिकॉर्ड मी स्मिता आणि आज आपल्या मिरची स्टुडिओमध्ये आहे निशान बर्वे आणि आदिती तेराल. हाय गाईज. हॅलो हे दोघांनी एक वेगळ्या प्रकारचा मॅरेज ब्युरो सुरू केला आहे त्याचं नाव आहे शुभ विवाह आणि नुकते इथे लग्न फिक्स म्हणजे ट्रेडिशनल पद्धतीच्या पुढे जाऊन सायंटिफिक पद्धतीनं तुम्ही लग्न जुळवता आणि हे सगळं खूप पॉप्युलर होतं हॉलिडेज लग्न ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे त्याचे सर्वपासून विचार करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय लग्नात होणारी फसवणूक एस्पेशली मेडिकल हिस्ट्री न सांगणं आजचा अप्रोच घेऊन आम्ही लग्न करतो शिवाय आम्ही लग्नानंतर 10 ऑफर्स